धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यामुळे अमित शहा यांच्या उद्याच्या धुळ्यातल्या सभेवर अवकाळीचं संकट कायम आहे। त्यामुळे या सभेला अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो नाहीये या दृष्टिकोनातून तयारी सुरू करण्यात आली आहे। मुळशी तालुक्याला पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे ज्वारी, टोमॅटो, आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यासह जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात झाकून ठेवलेला भाताच्या पेंडा भिजल्यामुळे खराब झालेला आहे। त्यामुळे बळीराजाचं प्रचंड नुकसान झालंय। तिकडे सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि त्यामुळे भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। तर कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। शहरासह ग्रामीण भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे।